नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, खूप दिवस झाले आपण व्हिडिओ बनवला नव्हता, तर आत्ता आपण व्हिडिओ बनवतोय. कारण असं असतं की व्हिडिओ बनवायचं कारण म्हणलं व्हिडिओ एडिटिंग करायसाठी लॅपटॉपची तर खूप गरज आहे. पण आपल्याकडे लॅपटॉप नसल्यामुळं लॅपटॉप आहे, पण मग तो काही जास्त वर्किंग करत नाही, कारण का व्हिडिओच्या फाईल खूप मोठ्या राहतात, त्याच्यामुळे तो एडिट करायला प्रॉब्लेम देतो असतो. त्यामुळे आपण व्हिडिओ काय जास्त टाकत नव्हतो. पण आता इथून पुढे आपण कंटिन्यू, जास्त मोठे नाही, 4-5 मिनिटाची व्हिडिओ तुम्ही सर्वांसाठी टाकत जाऊ. तर आत्ता बघितलं तर चांगल्या प्रकारे पिकांची वाढ झाली, सर्व शेतामध्ये संपूर्ण हिरवगार झाले. आपण एक ड्रोन शॉट पण अपलोड केला होता, तुम्ही जर बघितलं नसेल तर आपल्या चॅनलवरती आहे बघा. त्यांनी नसेल बघितलं तर त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण टाकली, तर तिथे जाऊन पण तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता. तर संपूर्ण शेत हिरवगार झालंय, बघू शकता. आपल्या इकडे ही मक्का आहे, मक्काचं शेत. आणि आज सकाळचं वातावरण असं आहे की म्हणजे आजचं नाही, जवळपास 4 ते 5 दिवसापासून संपूर्ण वातावरण असं ढगाळ वातावरण आहे. सूर्याचं काय दर्शन झालेलं नाही 4-5 दिवसापूर्वी बरं का मित्रांनो. संपूर्ण वातावरण थंडवा झालंय आणि पिकांना खऱ्या अर्थाने उन्हाची खूप गरज आहे. ऊन जर असलं तर पिकांची वाढ जोमाने होईल. आणि आता सध्या ढगाळ वातावरणामुळं अळीचा किडकांचा मोठ्या प्रमाणात शिरकाव आता पिकांवर झालाय. औषध फवारणी पण आपण केली आहे. मक्कावरती आपण खऱ्या अर्थाने ड्रोनने औषध फवारणी केली. त्यावर मित्रांनो, जर तो पण व्हिडिओ बघितला नसेल तर तो आपला इंस्टा आयडी वरती आपण व्हिडिओ टाकलाय. जर इंस्टावरती आपण व्हिडिओ टाकला तर युट्यूबला काय टाकणार नाही व्हिडिओ. तो तुम्हाला जर बघायचा असेल तर तो व्हिडिओ तुम्ही आमच्या इंस्टाग्रामवरती जाऊन बघू शकता. तर चला, आजची दिवसभराचे काय कामं असते, काय करतो आपण आज दिवसभरामध्ये ते बघूया. व्हिडिओला पुढे कंटिन्यू करता. जर तुम्ही आमच्या चॅनलवरती जर नवीन असाल मित्रांनो, तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. चला बघूया दिवसभराचे काम आपलेच. आता ना मित्रांनो, आपल्याला करायची औषध फवारणी बरं का. आपल्याला रोपावर रोप खराब झालं, आपल्याला औषध फवारणी करायची आपल्याला. तर पटकन फवारणी करून घेऊ, कारण का वातावरण पावसाचं आहे. जर पाऊस जर आलाच तर मग फवारण्याचा काही फायदा होणार नाही. मग त्यापूर्वी पाऊस येण्यापूर्वी पटकन आपण फवारणी करून घेऊ बुरशीनाशकाची. बघूया आपल्या मित्रांनो, हे रोप आपलं लाल कांद्याचं, ते खाली जे सध्या मोठं रोप आहे हे नंतर पेरलेलं रोप आपण. आणि बुरशीचं प्रमाण वाढल्यामुळे रोप खराब व्हायला लागलंय आणि त्याचबरोबर उन्ही पण आहे ह्याच्यामध्ये. तर पटकन आता औषध फवारणी करून घेऊ आपण या रोपावरती, कारण का वातावरणाला पाऊस जर आला तर मग का उपयोग होणार नाही फवारणीचा. वातावरणामुळे किती वाजले टाईम काय कळत नाही जास्त. संध्याकाळचे 4 वाजत आले. गाईंना आता वैरणीची वेळ झाली. तर इकडं मक्का आणून ठेवली आपण. गाईंना मक्काची कुट्टी करून घेऊ आपण एकदा, त्यांना खायला टाकून देऊ. कारण का नित्यनेमाने दररोजचं 4चा टाईम गाईंना खायला द्यायचा. तर कुट्टी करू एकदा आणि खायला टाकू त्यांना. शिवा आणि आप्पा शेळ्या घेऊन गेले चारायला. शिवाला पळत आला बघा. मित्रांनो, हलकासा पावसाला सुरुवात झाली आणि आपलं हे रोप आहे ना, याला आपल्याला थायमेट टाकायचं होतं, कारण का उन्ही खूप झाली याच्यामध्ये. तर पाऊस चालू आहे हलकासा, तर टाकलेलं थायमेट जेणेकरून कारणी लागून जाईल, म्हणजे पगळून जाईल, जेणेकरून खालच्या ज्या ऊन आहे त्या संपूर्ण मरून जातील त्या. तर पटकन टाकून घेऊ, बारीक पाऊस यायला लागलाच आहे. जे पावसानं ओलं होऊन गेलं तर बारीक होऊन जाईल. ते पटकन थायमेट टाकून घेऊ आपण. बघे आपण पुढे ओतून घेऊ. हाताला आपण प्लास्टिक हँड ग्लोव्ज घातले, जेणेकरून हातावरती काही इफेक्ट नको व्हायला, म्हणजे वास वगैरे नको लागायला त्या हिशोबाने. दिनू काका अरे कृष्णा मामा हिने आणला भत्ता. काय आणलं भत्ता आणला. भत्ता खायचं काम चालू, इकडे पाऊस चालू. नवी गाडी घेतली म्हणून भत्ता आणला, हे की नाही. आवडत नव्हते मित्रांनो, संध्याकाळची वेळ झाली आणि हलक्यासा पाऊस अजून चालूच आहे. हा दिवसभर म्हणजे दुपारपासून सारखी झिमझिम चालू होऊन गेली. ते वातावरण अजून ढगाळ आहे पूर्णपणे. संध्याकाळच्या वेळेला आपण तळ्यावरती जाऊन तळ्यावर वातावरण कसं दिसतं ते बघू एकदा. आणि तळं तुम्ही जर बघितलं नसेल, तळं जवळपास पूर्णपणे लोड होत. आपण जवळपास 2-2.5 फूट तळं खाली ठेवलं तरी कामा, कारण जेणेकरून जास्त पाऊस झाला तर तळ्यात ओव्हरफ्लो नको व्हायला त्या हिशोबाने. इकडे आपण शक्तीचं सोलर मागे त्याचा तुम्ही व्हिडिओ आपण इंस्टाग्रामवर टाकला होता, तुम्ही नसेल बघितलं तर इंस्टाग्रामवर जाऊन बघू शकता तुम्ही. आपल्या तळेवरती जाऊन बघू एकदा. हो, ओल्याच सटकते जास्त एकदा. मग आपलं तळ 2-2.5 फूट बाकी आहे खाली ठेवलं तेवढं, पावसाच्या अंदाजामुळं. जास्त पाऊस झाला तर नको रिकामा अवकाळ व्हायला. संध्याकाळचं वातावरण आपलं
या साईडला आपलं घर आणि इकडं आपली हा मूग आहे आपल्यावर मित्रांनो. चला मग मित्रांनो, ह्या छोट्याशा व्लॉगला पण इथेच थांबूया. हा व्लॉग कसा वाटला तुम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. जर पेजवर नवीन असाल आणि आमच्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला.